नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे. आज आपण लोखरेवाडी गावामध्ये आलोय, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. या भागातील एक युवा शेतकरी जे की पंकज पवार म्हणून आहेत. साधारण 1 एकर क्षेत्रावरती लागवड केली. 16,000 N21 या व्हरायटीची लागवड केली. तसं पाहता झिगझॅग पॅटर्न मध्ये लागवड केली, 1.25 फुटावरती असेल. साधारण 2 बेड मधलं अंतर आहे ते साधारण त्या ठिकाणी आपल्याला 5 फूट इतके ठेवलेले दिसून येते. साधारण 10 ते 15 मेच्या दरम्यानची ही लागवड आहे. आणि तसे पाहता या शिमला मिरचीचं आज हे दुसरं कटिंग चालू आहे. पहिलं कटिंग आहे ते साधारण 2 टन इतकं रांची मार्केटसाठी गेलेलं आहे आणि त्यांना जो दर आहे तो 45 ते 50 रुपये प्रति किलो इतकं भेटलं. आजचं सुद्धा दुसरं कटिंग साधारण नाही म्हटलं तरी 5 ते 6 टनापर्यंत जाऊ शकतं 16,000 रुपयामधून. खूप चांगल्या पद्धतीने शिमला मिरचीमध्ये ते अगदी बऱ्याच वर्षापासून शेती करतात. स्वतः युवा शेतकरी आहेत. आणि तसं पाहता N21 व्हरायटी आहे ते आपल्याला अवरेजला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भेटत असते. आणि त्याच्यामध्ये किडीमध्ये आणि रोगामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये मोस्टली थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. आणि त्यांच्या नियंत्रणासाठी अल्टरनेट वेगवेगळ्या कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीने नियंत्रण करत असतात. रोगामध्येच पाहायला गेलं तर करपा असेल, फळकुजा असेल किंवा जे इतर वेगवेगळ्या लहान सहान रोगांचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याचं सुद्धा नियंत्रण चांगल्या पद्धतीने अल्टरनेट कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या माध्यमातून स्प्रे करून चांगल्या पद्धतीने करत असतात. तसं पाहता ह्या शिमला मिरचीमध्ये सुरुवातीच्या स्टेज पासून ते अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत म्हणजेच अगदी लागवड केल्यानंतर वेगळा वेदरावे खताचा ग्रेड असेल, साधारण ब्रँचिंग स्टेजला वेगळा असेल आणि ब्रँचिंग नंतर साधारण ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज असेल, सेटिंग स्टेज असेल किंवा फळाची साईज वाढण्याची अवस्था असेल आणि शेवटी लस्टर येण्यासाठी वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतांचा वापर करून चांगल्या पद्धतीने शिमला मिरची आज मार्केटमध्ये ते पाठवत असतात. तसं पाहता शिमला मिरचीमध्ये एकरी अवरेज खूप चांगल्या पद्धतीने भेटतात. पाठीमागच्याच वर्षीची सुद्धा हीच व्हरायटी लागवड केली, N21 व्हरायटी असेल. आणि साधारण ह्या N21 व्हरायटीला एकरी 5 ते 6 लाख रुपये खर्च आलता. साधारण 50 टनापर्यंत एकरी त्यांना अवरेज भेटलं होतं. आणि जे सरासरी मार्केट आहे ते 25 ते 30 रुपये जरी धरलं तरी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पैसा या शिमला मिरचीमध्ये झाला. आणि त्याचबरोबर आज एकंदरीतच आपण त्यांच्या प्लॉटवरती आलतो. त्यांची एकंदरीतच मुलाखत खूप चांगल्या पद्धतीने आपण घेतलेली आहे. आणि संपूर्ण मुलाखत सुद्धा पाहायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता. आणि एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. जय शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.